हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. स्वतःची विस्मृती. माणूस चंद्रावर जाऊन आला, आता तो लवकरच मंगळावर जाईल. त्यासाठी काही अल्प वर्षांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर कदाचित असेच सूर्यमालेतील एक एक ग्रह तो पादाक्रांत करेल. याचा अर्थ इतकाच आहे की त्याच्या पंच ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत नैसर्गिकपणे जे येत नाही, त्याच्या सहजावस्थेतील जाणीवेच्या टप्प्यात जे नाही, तेथेही तो पोहोचत आहे. त्यासाठी तो त्याची अनन्यसाधारण महातीव्र बुद्धिमत्ता आणि अचाट कल्पनाशक्ती वापरत आहे. परंतु माणूस त्याच्या जवळचे जाणत नाही. त्याच्या सन्निध असलेल्याचे त्याला आकलन होत नाही. त्याच्यापाशी असलेले त्याच्यासाठी अनभिज्ञ राहते. तो एक वेळ दूरचे सुदूरचे जाणू शकतो, परंतु त्याच्या कक्षेत असलेले त्याला समजत नाही, उमजत नाही. दिव्याखाली अंधार आहे. कदाचित ही अतिपरिचयामुळे अवज्ञाही असू शकेल. भौतिकाचा विचार करता जवळच्या पेक्षा दूरच्या मध्ये त्याला भौतिक उपभोग दिसत असल्यामुळे तो दूरच्या कच्छपी लागत असेल. जवळच्याची दखल घेतली जात नाही. जवळचे नेहमीचेच झालेले असते. वापरून वापरून कंटाळा आलेला असतो. दूरचे नाविन्य त्याला खुणावत असते. यामुळे तो हातचे सोडून पळत्याच्या मागे लागतो. शेजारची मुले सद्गुणी वाटतात. शेजारच्या वहिनी शांत वाटतात. शेजारचे काका मनमिळावू वाटतात. कारण एकच की दुरून डोंगर नेहमीच साजरे असतात. जवळ गेले की त्यातील धग जाणवते. याच न्यायाने माणूस आजूबाजूच्या भौतिक वस्तू जगताकडे आकर्षित होतो आणि ते सर्व मिळवण्यासाठी धावपळ करतो. त्यात त्याला उपभोगांचे पेव फुटल्यासारखे वाटते. पिठले, भाकरी, आमटी, भात, चटणी, कोशिंबीर असे साधे जेवण असले तरी ते नित्य नियमित मिळणारे आहे हा पोच राहत नाही. 4 दिवसांच्या गोडधोडासाठी, पक्वान्नासाठी, चवीढवीसाठी दूरवर उड्या मारल्या जातात. जवळचे अपरिचित राहते आणि बाहेरचे परिचित होत जाते. तरीही जवळचे घरचे ते जवळच असते, घरातच असते. आणि दूरचे ते दूरचे असल्यामुळे यथाकालावधी ते दूर होते. ते तेवढ्या व्यवहारापुरतेच परिचित होत असते. त्यावेळी त्यातील बेभरवशीपणाची जाणीव होते. मनुष्य तर प्राणी जगताचे ठीक आहे. त्यांना काहीही म्हणजे काहीही कळत नाही. आपण कोण आहोत, काय करत आहोत, हे जग काय आहे याचा त्यांना पत्ता नसतो. ते जीवित राहतात, त्यासाठी धडपड करतात, श्रम घेतात. परंतु आपण जगत आहोत म्हणजे नेमके काय करत आहोत याचा पोच त्यांना नसतो. यामुळे ते स्वाभाविकच नैसर्गिक आचरण करतात, नियतीच्या नियमाने जगतात. या अशा जीवन रहाटीत त्यांना जे सुख दुःख होत असते ते इतके अल्प स्वल्प कालावधीसाठी असते की त्या सुखदुःखामधून ते सहजच फार चटकन दूरही होतात. त्यांची स्मृती फार अल्प काळासाठी असते. फार अल्प कालावधीसाठी असते. याला अपवाद आहेत. उदाहरणार्थ कुत्रा, त्याला वासाची ज्ञानस्मृती महाविलक्षण आहे. परंतु हा नियम नाही, अपवाद आहे. यामुळे मनुष्य तर प्राणी भावभावनेत अडकत नाहीत. प्रसंग झाला, काही क्षण त्यात राहणे झाले, संपले. त्याचे उसासे नाहीत. परंतु माणसाचे तसे नाही. त्याला तीव्र बुद्धी आहे, तीव्र स्मृती आहे, अचाट कल्पनाशक्ती आहे. या जोरावर तो येथील भौतिकाचे जास्तीत जास्त उपभोग घेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. त्यासाठी तो या विश्वाचा अथक शोध घेत आहे. याचबरोबर त्याला फार भयावह अहंकार आहे. त्यामुळे त्याला हुकूमत गाजवायची लालसा आहे. यामुळे तो त्याची सुरक्षितता हरवून बसला आहे. प्रत्येक जण प्रत्येक क्षणी प्रत्येकावर कुरघोडी करायला टपलेला आहे.
प्रत्येकजण स्वतःला सद्गुणाचा पुतळा समजतो आणि दुसऱ्याला वैगुण्याचे पोते समजतो. त्याला स्वतःत काहीही कमतरता जाणवत नाही. त्यातून काही जाणीव झाली तरीही तो त्याचीच शेखी मिरवतो. यात तो स्वतःला ओळख करून घ्यायला विसरतो. कोणीही स्वतःकडे त्रयस्थपणे पाहत नाही आणि त्रयस्थपणा असल्याशिवाय परखड निरीक्षण होत नाही. परंतु जो तो इतरांचे निरीक्षण करण्यात गुंग आहे, त्यांचे दोष 4 जणांत उघडे करण्यात त्याला मजा आहे, इतरांचे वाभाडे काढण्यात त्याला फार रस आहे. कोणी एकमेकांना भेटले की हजर सभासद सोडून इतरांची निंदा करणे सतत सुरू असते. जो माणूस इतरांना स्वतःत पाहत नाही तो स्वतःलाही पाहत नाही. यामुळे माणूस स्वतःच्याच परिचयाला वंचित राहतो. तो स्वतःला जाणून घेऊ इच्छित नाही, कारण त्याला स्वतःत काहीही वैगुण्य दिसत नाही. सद्गुण मात्र जाणवतात. त्याचा स्वभाव त्याला आयुष्यभर चिकटून असतो आणि त्याची सावली त्याला मेल्यावरही सोडत नाही. त्याचा स्वभाव त्याला संचिताने बेजार करून प्रदीर्घ काळ पुनर्जन्मात अडकवतो. देह मृत झाला तरी त्याची सावली पडत असते. वास्तवात त्याचा स्वभाव आणि त्याची सावली या पलीकडे तो स्वतः जवळ असतो. त्याच्या स्वतः इतके त्याच्याजवळ अन्य काहीही नसते. तरीही तो स्वतःला ओळखत नाही. हीच माणसाची मोठी शोकांतिका आहे. त्याला स्वतःचीच विस्मृती होते, कारण तो स्वतः त्याला सर्वात जवळचा आहे. सागरात मासा जन्माला येतो आणि तो आयुष्यभर सागरातच राहतो आणि शेवटी तो सागरातच मरतो. परंतु मोठी मौजेची गोष्ट अशी आहे की सागरातील मासा सागराला ओळखत नाही. त्याला सागर अपरिचित असतो. जवळचे इतके जवळ असते की त्याचे आकलनच होत नाही. पुस्तक डोळ्याला चिकटवले तर ते आपण वाचू शकत नाही. त्यासाठी थोडे तरी अंतर असावे लागते. आपल्या जवळचे लोक परिचित असल्यासारखे वाटतात, परंतु त्यांचा सत्य परिचय होत नाही, कारण अति समीपता असते. तसेच दूरचे लोक परिचयाचे आहेत असे वाटते, परंतु तसे नसते. दुरीमुळे त्यांचा अतिमर्यादितच परिचय झालेला असतो. काही व्यवहारापुरताच परिचय झालेला असतो. आता यापुढचे तर आणखीनच अशक्य होते. आपण जे स्वतः आहोत त्याचा परिचय होत नाही. बाह्य भागाचे आरसा प्रतिबिंब दाखवतो, परंतु जे आरशाच्या मागे आहे त्याचे प्रतिबिंब आरसा दाखवू शकत नाही. आपण डोळ्यांनी समोरचे पाहू शकतो, परंतु डोळ्यांनी पाहणाऱ्या आपल्या स्वतःला आपण पाहू शकत नाही. दूरचे ओळखणे शक्य होते, जवळचे ओळखणे कष्टदायक होते आणि जे आपण स्वतःच आहोत ते ओळखणे अशक्य होते. याचा परिणाम म्हणजे जो मानव मूलतः आनंदाचे झाड आहे, अमर आहे, तो सदा सुखदुःखात जन्ममरणाचे फेरे घेत राहतो. महाविलक्षण आहे की माणूस जन्माबरोबरच स्वतःची ओळख विसरतो. आपला स्वभाव आपल्या लक्षात येतो, आपली सावली आपल्या दृष्टीत पडते, परंतु आपण स्वतः आपल्याला कधीही जाणवत नाही. आपल्या स्वतःला पाहायला, स्वतःला जाणायला आपली देहादी इंद्रिये निरुपयोगी आहेत. आपण आपल्या देहादी इंद्रियांनी विश्व जाणू शकतो, परंतु आपण स्वतःच्या जाणीवेला वंचित राहतो. आपल्या देहादी इंद्रियांची क्षमता देहाच्या बाह्य भागी आहे. बाह्य जगताचे, भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेचे इतके महाविलक्षण आकर्षण आहे की आपल्या देहादी इंद्रियांची क्षमता विश्वाच्या परिघापर्यंत अमर्याद पसरते, परंतु ती स्वतःला जाणायला अकार्यक्षम ठरते. कारण आपण आणि आपली देहादी इंद्रिये यात अंतर नाही, त्यात एकरूपता आहे. घरच्यांची किंमत, त्यांची उपयुक्तता, त्यांचा आधार याची जाणीव त्यांच्या सहवासात सतत राहिल्यामुळे आकलन होत नाही. परंतु तेच घरचे जर काही दिवस बाहेर गावी गेले
तर त्यांची उणीव क्षणोक्षणी जाणवते. कारण त्यांनी कधी आपल्या अंगावर काही पडू दिले नव्हते. ते सतत झेलत होते. आता त्यांच्या गैरहजेरीत ते अंगावर घेतल्यावर त्याचे ओझे किती आहे. आता त्यांच्या गैरहजेरीत ते अंगावर घेतल्यावर त्याचे ओझे किती आहे ते जाणवते. हरिओम.